हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज अंकिता आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी मुंबईची शॉपिंग. सो मला मुंबई जाऊन बरेच दिवस झाले. जेव्हा पाऊस सुरू व्हायचा होता तेव्हा मी गेली होती आणि ती शॉपिंग मी दाखवली नाही कारण की बर्थडेचे वगैरे व्हिडिओज होते, सो ते राहून गेलं. सो मी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे कपडे आणि ज्वेलरी घेतली आहे. सो मी ते सगळं तुम्हाला दाखवेन. कपडे जे ते मी कुठे ना कुठे वेअर केलेले आहे याच्या आधी, किंवा जे नाही वेअर केले ते मी वेअर करून त्याचे फोटोज व्हिडिओ टाकेन आणि जी ज्वेलरी आहे ती मी हातात घेऊन बसली आहे. सो इथे दाखवेन मी तुम्हाला, पण नंतर दाखवेन. आणि आता मुंबईमध्ये कुठे, सो मुंबईमध्ये आम्ही हिल रोड, ब्लिंकेट रोड आणि कोलाबा 3 ठिकाणी शॉपिंग केली आहे. सो त्या 3ही ठिकाणांवरून मी हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो सगळ्यात पहिले आपण बोलू वन पीसबद्दल. भरपूर 3 वन पीस मी घेतले. सो मी 3ही वन पीस तुम्हाला दाखवते. पहिला वन पीस तेव्हा माझा बर्थडे होता. माझ्या बर्थडेच्या आधी आम्ही मुंबईच्या शॉपिंगला गेलो होतो. सो माझ्या डोक्यात होतं की मी बर्थडेच्या हिशोबाने शॉपिंग करते. एक वन पीस मी बघितला जो फुल होता, फुल लेंथचा, आणि त्याचं नूडल स्ट्रॅपवाल्या स्लीव्ज होत्या. सो खूप सुंदर होता तो वन पीस. फक्त ऑफकोर्स तिथे वेअर करून बघता येत नाही कारण स्ट्रीट शॉपिंग आहे ही सगळी. आणि मी कन्फ्यूज होती कारण जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच आहे, सो तुम्हाला माहिती आहे की मी असं स्लीवलेसमध्ये खूप कम्फर्टेबल नसते. पण मग आम्ही सगळ्या मुली होतो 5-6, आणि माझी सिस्टर इन लॉ माझ्यासोबत होती. सो तिने मला म्हटलं की तिला हा वन पीस मला गिफ्ट करायचा आहे आणि ती मला सजेस्ट केलं, इन्सिस्ट केलं की मी असा वन पीस घेऊ आणि घालू. आणि मग मी जेव्हा घातला ॲक्च्युली तो खूप सुंदर दिसत होता. जरी मी असं फर्स्ट टाईम असं नूडल स्ट्रॅप वगैरे वेअर केलं होतं, पण ते खूप व्यवस्थित तो ड्रेस होता आणि मला खूप आवडला. अदर दॅन नूडल स्ट्रॅप तो असा कुठे रिव्हिलिंग नाही आहे, बाकी पूर्ण फुल आहे, कुठे स्लेट नाही, काही नाही आहे. पण येस, बर्थडे अप्रोप्रिएट होता, परफेक्ट होता. आणि उन्हाळ्यामध्ये माझा बर्थडे तो सो कॉटनचा होता, त्याच्यामुळे काही खूप गरम होण्याचाही प्रश्न नाही. आणि इलास्टिक आहे त्याला मागून, सो त्याच्यामुळे 1-2 साईज कमी जास्त पण तो ॲडजस्ट होऊन जाते त्याच्यात. आणि हां, कुठल्याच ड्रेसचं ना मला असं झालं नाही की मला बसले नाही. एक फक्त नाईट ड्रेस मी घेतला होता, सो तो नाही मला झाला. मी डबल एक्सेल साईज होती त्यांच्याकडे सगळ्यात शेवटची, ती मी घेतली, पण ती पण मला खूप टाईट झाली. म्हणजे असं पण नाही की थोडंफार, भरपूर टाईट झाली की मी घालू नाही शकत होती कम्फर्टेबली. सो तेवढा नाईट ड्रेस सोडून बाकी सगळे मला झाले कपडे. आणि जे मी घालून बसले ते पण तिथूनच मी घेतलेलं आहे. सो हे शर्ट आहे एक ओव्हरसाईज क्रॉप टी शर्ट, ओव्हरसाईज क्रॉप शर्ट आहे. सो माझ्याकडे असं एकही नव्हतं, म्हणजे असं प्लेनमध्ये एकही नव्हतं. आणि हे ब्राईट कलर्स खूप सुंदर दिसतात, त्याच्यामुळे मग मी विचार केला की हे मी घेते. जर व्यवस्थित स्टाईल केलं तर ऑफिसमध्ये पण हे आपण वेअर करू शकतो, ट्राउझर्सवर वगैरे शर्टिंग करून, किंवा तसं पण करू शकतो. आणि कॅज्युअल पण आपण याला स्टाईल करू शकतो. सो त्या विचाराने मी हे घेतलं शर्ट, आणि याचा कलर मला खूप आवडला आहे, खूप. सो सॉरी, मधात मी शर्टचं बोलली कारण मला हे आठवलं एकदम. त्याच्यानंतर परत आपण वन पीसकडे वळूया. दुसरा वन पीस जो होता तो खूप सुंदर निऑन कलरचा तो वन पीस आहे. माझ्याकडे तो कलर अजिबात नव्हता आणि तो खूप सुंदर वाटतो कलर. तो पण मी बर्थडेच्या हिशोबाने घेतला. सो रात्री 12 वाजता घातला होता मी बर्थडेला. सो त्याचेच माझ्याकडे फोटो आहेत, ते सगळे टाकेन. माझ्यावर कलर उठून दिसत होता खूप सुंदर. आणि जो ड्रेस आहे त्याच्यात पण इलास्टिक आहे, सो तो पण फिटिंगमध्ये मला बसला व्यवस्थित. आणि हा पण कुठेच थोडासा डीप व्ही आहे, पण अदर दॅन दॅट काहीच रिव्हिलिंग नाही आहे. मॉडरेट त्याची लेंथ आहे भरपूर. थर्ड अजून एक जो वन पीस घेतला तो डेनिमचा आहे, कारण डेनिमचा पण माझ्याकडे कुठला वन पीस नव्हता आणि आम्हाला बघितला आवडला. सो हा जरा शॉर्ट आहे, नीजच्या वरपर्यंत तुमच्या येतो. त्याच्यानंतर स्क्वेअर नेक आहे आणि बलून टाईप स्लीव्ज आहेत. सो हा पण एकदम कॅज्युअल आउटिंगसाठी बाहेर घालू शकतो किंवा डिनर डेटसाठी घालू शकतो. जसं त्याला आपण लेवल अप करू तसं करू शकतो, लेवल डाऊन करू तसं आपण एवढं, म्हणजे तेवढं कॅज्युअल करू शकतो. पण असा खूप पार्टी वेअर नाही आहे. कॅज्युअल आउटिंगसाठी किंवा डिनरसाठी किंवा डिनर डेटसाठी वगैरे भरपूर चांगला आहे. वन पीस झाले, शर्ट झाले, नाईट ड्रेसची मी तुम्हाला माझी गोष्ट सांगितली. आता आपण सुरू करूया चिकनकारीवर. कारण चिकनकारीचं इतके ड्रेस मी घेतले आहे, मला चिकनकारीचं असं ऑब्सेशन आहे की मला दिसलं की मला 1-2 कुर्त्या घ्याव्या वाटतात. आणि तिथे आम्ही 3 मार्केटमध्ये फिरलो, तर 3ही मार्केटमधून मी काही ना काही चिकनकारीचं घेतलं आहे. सो चिकनकारीची मी एक व्हाईट कुर्ती घेतली, माझ्याकडे नव्हती पूर्ण व्हाईटवाली. त्याच्यानंतर एक मी पिंक कलर घेतला सुंदर, आणि एक असा व्हायलेटमधून, नेमका मला तो कलरचा नाव नाही माहिती, पण तो कलर घेतला. ते 3ही कलर माझ्याकडे नव्हते. कुर्त्या मला खूप आवडल्या बघितल्या. सो मी त्या घेतल्या. आणि त्याच्याशिवाय मी सेट घेतला चिकनकरीचा. सो तो मरून कलरचा, म्हणजे पहिले मी ऑरेंज घेतला होता, त्याचा पण माझ्याकडे ट्रायलवाला फोटो असेल, तर तो मला फिट झाला. आणि आम्ही तिथे मुक्कामी होतो, सो मी ते साईज चेंज करून दुसरी आणली. सो मी पहिले ऑरेंजमधून असा शेड होता, तो पण खूप सुंदर होता.
पण तो झाला नाही. तो मी दुसऱ्या दिवशी जो घेतला तो मरून घेतला डार्क, तो त्याच्याहीपेक्षा पहिल्या कलरपेक्षा जास्त उठून दिसत होता. सो येस, तो सेट आहे आणि तो मी भरपूरदा घातला आहे आणि अजूनही मी भरपूरदा घालणार आहे, कारण मला तो फार आवडतो. बाकीच्या कुर्त्या अजूनपर्यंत घालायचं आलं नाही आहे काम. ऑफिस सध्या घरून सुरू आहे, वर्क फ्रॉम होम सुरू आहे. सो अजूनपर्यंत ऑफिसमध्येही जायचं काम नाही पडलं, सो त्याच्यामुळे ती कुर्ती घालायचा काही चान्स आला नाही. पण नक्कीच मी घालेन त्या लवकर लवकर, आणि जेव्हा घालेन तेव्हा व्हिडिओ टाकेनच त्याचे. त्याच्यानंतर एक खूप सुंदर ऑरेंज ड्रेस मी घेतला, जो मला बघितल्या आवडला. आणि प्युअर कॉटन, एकदम असा सॉफ्टवाला कॉटन आहे, पण इतका नाजूक तो कॉटन आहे. तो असा नाही का हात लावला की फाटू शकतो असा कॉटन आहे. म्हणजे खूप नाजूक होता ड्रेस. मला ते पाहिल्यावरही कळलं, पण मला असं होतं की आवडलाय तर घेऊन टाकूया. त्याच्यानंतर ऑरेंज कलर ट्रेडिशनलमध्ये, माझा संगीतच्या लेहंग्यापासून मला खूप ऑब्सेशन झालं आहे. सो तो माझ्या साईजमध्ये होता, सो तो पण मी घेतला. मला झाला पण आणि मी तो घातलाही. सो तो खूप सुंदर दिसते. बस याचं की त्याला खूप डेलिकेटली सांभाळावं लागेल. असं नाही की कुठे एकदम रफली आपण घालू शकतो, कारण कुठेही थोडासा जरी अडकला ना तरी तो फाटू शकतो, किंवा इव्हन तुम्ही सेफ्टी पिन वगैरे लावली तरी पण तो फाटायचे चान्सेस आहेत. सो त्याच्यामुळे हँडल विथ केअरवाला आहे, पण खूप सुंदर दिसत होता. माझ्या बर्थडेच्याच दिवशी आपण मी घातला होता. म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशी मी 3 आउटफिट वेअर केले होते. सो 4 करणार होती, पण चौथी आमचे प्लॅन कॅन्सल झाला. तो 3च्या 3ही माझे याच्यावालेच होते, मुंबईवाले. आणि जर चौथा असता तर तोही डेनिमवाला मी घालणार होते. तो सगळं मुंबईवाले आउटफिट आहे. आणि भरपूर असे म्हणजे मी माझा बर्थडेचा व्लॉग केला होता, ज्याच्यात गेट रेडी विथ मी केलं होतं. त्याच्यात पण मी हे सगळं सांगितलं होतं. पण अदर दॅन बर्थडे पण तुम्ही हे आउटफिट कुठेही घालू शकता असे आहेत. बस इतकेच मी कपडे घेतले. हेच मला भरपूर झाले होते तेव्हा एकसोबत घेताना, कारण हे 7, 8, 9, 9-10 कपडे होते नाईट ड्रेस धरून. सो ते जरा झालं होतं पॉकेट रिकामं. सो ते, आणि काही ज्वेलरी घ्यायची होती अगेन बर्थडेच्या हिशोबाने, आणि जे कपडे मी घेतले त्या हिशोबानेच मी घेतली. एक वॉच मला खूप दिवसांची घ्यायची होती. ही वॉचची मला माहीत झालं होतं की कोल्हाबाला मिळते. तेच माझ्या सिस्टर इन लॉ आहे माझ्यासोबत, असं सांगितलं होतं मी तुम्हाला. सो त्यांनी ऑलरेडी याच्या आधी घेतल्या होत्या. सो तो कोल्हाबाची ती लेन आहे, त्या लेनमध्ये दुकानाच्या समोर, मिनिसोच्या वगैरे समोर ते लोक, म्हणजे ते दादा बसलेले असतात. सो त्यांच्याकडे असते. सो त्यांनी मला वाटते ही मला 700 रुपयाला की 750 रुपयाला दिली, आणि भरपूर क्लासी आहे. ऑफिस वेअरवर खूप सुंदर दिसेल. त्याच्यात त्यांच्याकडे सिल्वरमध्ये ऑप्शन आहे, डायलमध्ये त्यांच्याकडे ब्लॅक, ग्रीन असे ऑप्शन आहे. तर मला ही वॉच खूप आवडली. मी ब्रेसलेट घेतलं, ते पण मला खूप आवडलं. पण मी मुंबईवरून ते घेतलं 360 रुपयाला, आणि मग मला पुण्यात ते 200 रुपयालाच दिसलं. पण ते झालं होतं अनफॉर्च्युनेटली, जे व्हायचं आहे ते. सो ते पण खूप सुंदर होतं ब्रेसलेट. याचा फोटो टाकेन, माझ्या हातात हे दिसत नसेल व्यवस्थित. सो खूप सुंदर असं याच्यावर डिझाईन आहे, आणि मल्टी कलर आहे. आता दिसत असेल. सो येस, खूप नाजूक होतं. त्याच्यानंतर मी रिंग्स घेतल्या. मला रिंग्सची फार आवड आहे. माझं बोटं मोठी आहे, तर मला ॲडजस्टमेंटवाल्याच रिंग होतात फक्त. पण मला असं काही नवल विशेष रिंग्स दिसल्या की मी त्या घेते. आणि इथे मला भरपूर सापडल्या, पण एवढ्या मला घ्यायच्या नव्हत्या. सो मी 2 घेतल्या. त्यातही 100 की 150ची एक मला पडली ही. दिस इज 1, इथं घालून दाखवू शकते मी, आणि दिस इज 2nd. सो दोनही खूप सुंदर रिंग आहेत. एक एकदम पेस्टलमध्ये मी घेतली, छोटीवाली, जी रिअल वाटते, म्हणजे रिअल रिंग असल्यासारखी, रिअल तो डायमंड असल्यासारखा वाटतो. आणि ही पण बघायला गेलं तर रिअल वाटते तशी. रिंग्स पण खूप सुंदर होत्या. मला असं मल्टी कलरवाले स्टोन्स त्याच्यात असले की भरपूर आवडते, त्याच्यामुळे मी घेतल्या. हे पण मी कोल्हाबावरून घेतलं. ज्वेलरी जेवढी कुठली घेतली तेवढी कोल्हाबावरून घेतली. याच्या व्यतिरिक्त एक मी ट्रेडिशनल कानातले घेतले, जे मला सापडले नाही आता. जर मला ते कधी सापडले तर मी त्याचा फोटो टाकेन. सो ते पण सुंदर होते. अजून काही मी घेतलं नाही. आम्ही क्रॉकरी मार्केट वगैरे जाणार होतो, पण आम्हाला टाईम कमी पडला. सो हे पूर्ण क्लॉथिंगचंच होतं, तर मी विचार केला की मी सांगायला पाहिजे, तसे मी व्हिडिओज कमी टाकते. आणि माझं चॅनल कारण की फॅशन रिलेटेडच होतं जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा. आताही म्हणजे आता मी त्याच्यावर बऱ्याच गोष्टी टाकते, पण मी विचार केला की पण एकदा आपण दाखवू शॉपिंग, कारण मला हे फार आवडते अशा हॉल्स पाहायला. मी मुंबई जाणार असो नसो जाणार, किंवा दुसरीकडे कुठे, असं फार पाहत राहते. सो येस, हेच होतं. थँक्यू सो मच. जर तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघताय, सो बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच मी तुम्हाला. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.